महाराष्ट्र सरकारनं अंमली पदार्थांची विक्री, पुरवठा आणि वितरणात सहभागी लोकांवर प्रभावी कारवाई करण्याच्या उद्देशानं अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना केली आहे. सध्या राज्यात 7 ठिकाणी या टास्क फोर्सची विभागीय कृती कार्यालये आहेत. या फोर्सच्या कोकण पथकानं 21 डिसेंबरला नवी मुंबईतील वाशी इथं अब्दुल शेख याच्याकडून 1,48,80,000 रुपये किमतीचं 1 किलो 488 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त केलं होतं. वाशी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे. या गुन्ह्याच्या तपासात अब्दुल शेखकडील चौकशी दरम्यान MD ड्रग्ज तयार करणाऱ्या बेळगावच्या प्रशांत यल्लप्पा पाटील याचं नाव निष्पन्न झालं. त्याच्याकडील चौकशीतून बेंगलोरमध्ये MD ड्रग्ज बनवणारे 3 कारखाने असल्याचं निष्पन्न झालं. टास्क फोर्सनं बेंगलोरमध्ये पोहोचत MD ड्रग्ज व्यवसाय करणाऱ्या सूरज रमेश यादव आणि मालखान रमलाल बिश्नोई यांना ताब्यात घेतलं. त्यांनी गुन्ह्याची कबुली देत बेंगलोरमधील स्पंदन लेआउट कॉलनी, एनची गोलहळी भागात RJ इव्हेंट नावाची फॅक्टरी तसंच येरपनहाळी कन्नूरमधील एका घरात सुरू असलेले MD ड्रग्जचे कारखाने दाखवले. या तिन्ही ठिकाणी छापे टाकून महाराष्ट्राच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सनं 21 किलो 400 ग्रॅम MD ड्रग्ज तयार करण्याची यंत्रसामुग्री आणि विविध रसायनं असा 55,88,90,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करून या तिन्ही ठिकाणचे नष्ट करण्यात आलेत. इथं तयार होणारं ड्रग्ज भारतभर वितरित केलं जात होतं. या गुन्ह्यात टास्क फोर्सनं 4 अटक केली आणि आणखी 2 शोध सुरू आहे. राज्य गुन्हेन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, उपमहानिरीक्षक प्रवीण कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कृती गटाचे अधीक्षक MM मकानदार, अप्पर पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे, कोकण कृती गटाचे उपाधीक्षक रामचंद्र मोहिते, पोलीस निरीक्षक संतोष गावशेते, निलेश बोधे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उदय काळे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सनं कर्नाटकात जाऊन केलेल्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे.